हा, गोडभर चहा घेतल्याला बरं वाटलं हो. यस. ती भेळपुरी आणि शेवपुरी जरा अंगावर चालली होती माझ्या. तरी मी म्हणत होतो एक्स्ट्रा मागवू नका. मग बघ, चहा आहे का अजून, का आपल्या तिघांसाठीच केला होता? अहो नाही नाही माई, मी केला खाली. बरं. आई बाबा निघायचं म्हणतात. हा का, पण बरं वाटतंय का त्यांना? ते एवढी जायची घाई का करतायत? नाही नाही, बरे आहेत ते. आणि त्यांना निघायचंय तर मला वाटतं निघू देत. अगं मेघना, इकडे बघ. तू आई बाबांबद्दल एवढं तोडून का बोलतेस? तुम्हाला माहितीये नाना, त्यांच्या वागण्याचा तिला राग आलाय. येऊ दे ना, योग्यच आहे ते. अगं पण रागवायचं ते त्यांच्या वागण्यावर, आई बाबांवर नाही काही. अगं सगळीच माणसं चुकतात, पण रागवायचं असतं ते त्या माणसाने केलेल्या चुकीवर, चूक केलेल्या माणसावर नाही काही. आणि हे तर तुझे आई बाबा आहेत. आणि मला एक सांग, तुला त्यांचा कितीही राग आला तरी तुझं त्यांच्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? नाही नाही, कधीच नाही. आणि आमचं म्हणशील ना तर त्यांचं ते बाबाजी प्रकरण सोडलं ना तर आम्हाला त्यांच्याबद्दल खरंच काहीही तक्रार नाही, खरंच नाही. आणि ती तक्रार पण होती ती त्यांनी ते प्रकरण आपल्या घरापर्यंत आणलं म्हणून. तसं त्यांचं इतके दिवस ते सगळं सुरूच होतं की. आणि हे बघ मेघना, एक गोष्ट लक्षात घे बाळा. शेवटी हा जो काही प्रकार त्यांनी केलाय ना, तो तुझ्या मायेपोटी, काळजीपोटीच ना ग. नाही, त्यांचं तर थोडंसं भान सुटलं हे खरंय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला किंवा आम्हाला त्रास देण्याचा त्यांचा हेतू कधीच नव्हता ना. आता तुमच्यावर काहीतरी संकट येणार आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी हा तोडगा शोधून काढला, इतकंच. आणि त्यांच्या हातून चूक झाली याची जाणीव तू त्यांना आता करून दिली आहेस ना. झालं तर मग, तेव्हा हा विषय आता इथेच संपला. रागावू नकोस त्यांच्यावर आणि त्यांना घरी पाठवायची घाई पण करू नकोस. राहू दे त्यांना, एकदा सगळी गोडी होऊ दे, जातील सावकाश. अगं मतभेद असले म्हणून प्रेम संपतं का? बरोबर आहे मेघना, एकदा तूच बोलून बघ ना त्यांच्याशी. काय मेघना, संबंध तुटायला वेळ नाही ग लागत, पण संबंध जोडायला मात्र अख्खं आयुष्य खर्ची पडतं.